मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत सरकारकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या आधीच लाभार्थ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आपण सर्वजण ज्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहात, तो हप्ता नेमका कधी खात्यावर जमा होणार याबाबत वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला होता, त्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचाही हप्ता जमा करण्यात आलेला आहे. हा डिसेंबरचा निधी 1 जानेवारी पासून टप्प्याटप्प्याने खात्यांमध्ये वर्ग होऊ लागला होता. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर हा पैसा आधीच जमा झाला आहे. मात्र काही लाभार्थ्यांच्या खात्यावर अद्याप निधी जमा झालेला नसल्याची शक्यता आहे. कारण सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी निधी मिळतोच असं नाही. त्यामुळे ज्यांच्या खात्यात अजून डिसेंबरचा हप्ता आलेला नाही, त्यांनी घाबरून जाऊ नये. काहींच्या खात्यात हा निधी सोमवारपर्यंत किंवा त्यानंतरही जमा होऊ शकतो. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार? कारण नियमानुसार हा हप्ता आतापर्यंत खात्यात जमा व्हायला हवा होता. या प्रश्नाचं उत्तर आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. मुख्यमंत्री महोदयांनी यापूर्वी स्पष्टपणे सांगितलं होतं की संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता दर महिन्याच्या पहिल्याच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. मात्र सध्या जानेवारी महिना सुरू असूनही हप्ता उशिरा मिळत आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया आणि लागू असलेली आचारसंहिता. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारकडून थेट लाभ देणाऱ्या योजना किंवा निधी वाटपावर निवडणूक आयोगाकडून काही मर्यादा घालण्यात येतात. त्यामुळेच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तिन्ही महिन्यांच्या हप्त्यामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे आणि निधी वेळेत खात्यामध्ये जमा होऊ शकलेला नाही. सध्या परिस्थिती अशी आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता 1 जानेवारी पासून खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र जानेवारी महिन्याचा हप्ता आणखी काही दिवस उशिरा मिळण्याची शक्यता आहे. जर आचारसंहितेत 2 ते 4 दिवसांची तात्पुरती सवलत मिळाली तर जानेवारीचा हप्ता काही दिवसात खात्यात जमा होऊ शकतो. मात्र ही शक्यता सध्या कमी दिसत आहे. कारण 15 तारखेपर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आणि 16 तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे साधारणपणे 17व्या तारखेनंतरच आचारसंहिता हटवली जाईल. त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांचा निधी हळूहळू खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल. मात्र यामध्ये एक महत्त्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे. मकर संक्रांत 14 जानेवारीला आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अशी माहिती समोर येत आहे की संक्रांतीच्या आधीच म्हणजे साधारण 12 किंवा 13 जानेवारी पर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ही माहिती वरिष्ठ पातळीवरून मिळालेली असली तरी प्रत्यक्षात काय होईल हे त्या तारखेनंतरच स्पष्ट होईल. कारण यापूर्वी 31 तारखेपासून काही ठिकाणी निधी वर्ग होण्यास सुरुवात झालेली दिसून आली होती. यावरून असं वाटतं की आचारसंहितेत काही प्रमाणात सवलत देण्यात आलेली असावी. जर 14 जानेवारी पर्यंत आचारसंहितेत सवलत मिळाली तर त्याआधीच जानेवारीचा हप्ता खात्यात जमा होऊ शकतो. पण जर तसं झालं नाही तर हा हप्ता 17व्या तारखेनंतरच मिळेल असं जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार संक्रांतीपूर्वी निधी येण्याची शक्यता जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. यासोबतच अधिकाऱ्यांनी एक महत्त्वाची सूचना दिली आहे. पुढील हप्ते वेळेवर आणि कोणत्याही अडचणीशिवाय मिळत राहावेत. यासाठी लाभार्थ्यांनी काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. यामध्ये तहसील कार्यालयात जाऊन कागदपत्राची पूर्तता करणं महत्त्वाचं आहे. जर तुमचं UDID कार्ड तयार असलं तरी त्याची वैधता संपली असेल किंवा कोणत्या तरी कागदपत्राचं नूतनीकरण बाकी असेल तर ते तात्काळ पूर्ण करा. UDID कार्ड रिन्यू करूनच त्याचा अपडेट दाखला अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे आणि संबंधित पोर्टलवर सर्व कागदपत्र योग्य प्रकारे लिंक करणं गरजेचं आहे. ज्यांच्या खात्यात अजून निधी जमा झालेला नाही त्यांनी घाई न करता एकदा थेट बँकेत जाऊन खात्याची चौकशी करावी. अनेक वेळा खात्यात पैसे जमा झाले असतात पण मोबाईलवर मेसेज येत नाही. त्यामुळे फक्त मेसेजवर अवलंबून न राहता स्वतः खात्याची तपासणी करणं महत्त्वाचं आहे. जर सर्व कागदपत्र योग्य आणि अपडेट असतील तर हा हप्ता तुम्हाला मिळायलाच हवा आणि एखाद्या वेळेस उशीर झाला तरी पुढील टप्प्यात निधी जमा केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र वास्तव पाहता वारंवार कागदपत्र अपडेट करा, दाखले द्या, आधार लिंक करा, UDID रिन्यू करा अशा सूचना दिल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचा गोंधळ वाढतो. हेही तितकंच खरं आहे. बहुतांश लाभार्थी हे ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला किंवा आजारपणाने त्रस्त असतात. अशा परिस्थितीत त्यांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणं खूप त्रास देणारं ठरतं. एकदा सर्व कागदपत्राची सखोल तपासणी करून प्रक्रिया पूर्ण केली तर दर महिन्याला निधी वेळेवर खात्यात जमा होणं अपेक्षित आहे. वारंवार कागदपत्रांची मागणी करणं योग्य नाही. कारण यामुळे निराधार बांधवांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. सध्या मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्याचा हप्ता 14 तारखेपर्यंत खात्यात जमा होण्याची
शक्यता आहे आणि जर या कालावधीत निधी आला नाही तर 17 तारखेनंतर तो जमा होईल असं मानलं जात आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. आता जाणून घेऊया टप्प्याटप्प्याने निधी म्हणजे नेमकं काय. अनेक लाभार्थ्यांना असं वाटतं की एकाच दिवशी सगळ्यांना पैसे मिळायला हवेत, पण प्रत्यक्षात निधी तालुका, बँक आणि खात्याच्या संख्येनुसार टप्प्याटप्प्याने वर्ग केला जातो. म्हणूनच शेजाऱ्याच्या खात्यात पैसे आले असले तरी आपल्याला थोडा उशीर होऊ शकतो. याचा अर्थ आपला हप्ता बंद झाला असं अजिबात नाही. डिसेंबर हप्ता न मिळाल्यास जानेवारी हप्ता अडकेल का? अनेकांचा मोठा प्रश्न असतो, डिसेंबरचा हप्ता नाही आला तर जानेवारीचा येईल का? याचं उत्तर असं आहे की डिसेंबरचा हप्ता प्रलंबित असेल तरी आधी तोच वर्ग होतो, त्यानंतर पुढचा हप्ता येतो. म्हणून काही जणांना एकदम 2 हप्ते किंवा थोड्या अंतराने हप्ते येऊ शकतात. बँकेत चौकशी करताना नेमकं काय विचारायचं? फक्त पैसे आले का एवढंच विचारू नका. बँकेत गेल्यावर डीबीटी क्रेडिट झालं का, पेन्शन हेड अंतर्गत रक्कम आली का, खाते आधारशी लिंक आहे का, हे मुद्दे स्पष्टपणे विचारणं महत्वाचं आहे. अनेक वेळा पैसे खात्यात असतो पण पासबुक अपडेट नसते. यूडीआयडी कार्ड असताना पण अडचण काय येते? खूप जण म्हणतात यूडीआयडी आहे तरी पण पैसे थांबलेत. याचं कारण बहुतेक वेळा यूडीआयडी व्हॅलिडिटी एक्सपायर, नवीन रिन्युअल अपडेट न झालेला, पोर्टलवर जुनी माहिती अशा छोट्या कारणांमुळे हप्ता अडकतो. त्यामुळे वेळेवर अपडेट करणं खूप गरजेचं आहे. तहसील कार्यालयात गेल्यावर कोणती कागदपत्र सोबत ठेवावीत? फेऱ्या टाळण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, यूडीआयडी अपंगत्व दाखला, जुनं सेक्शन लेटर असल्यास मोबाईल नंबर अपडेट हे सगळं एकत्र ठेवलं तर काम पटकन होतं. आता जाणून घेऊया आचारसंहिता हटली म्हणजे लगेच पैसे येतील का? आचारसंहिता हटल्यावर आदेश निघतात, फायली पुढे जातात, नंतर निधी रिलीज होतो. म्हणजे 2 ते 3 दिवसांचा प्रशासकीय वेळ लागू शकतो. म्हणून 17 तारखेनंतर ही 1 ते 2 दिवस उशीर झाला तरी घाबरायचं नाही. मोबाईल नंबर अपडेट नसेल तर काय अडचण येते? अनेक लाभार्थ्यांचा मोबाईल नंबर जुना असतो, बंद झालेला असतो किंवा बँक खात्याशी लिंक नसतो. यामुळे खात्यात पैसे जमा झाले तरी SMS येत नाही आणि लाभार्थ्यांना वाटतं की हप्ता मिळालेला नाही. म्हणून बँकेत मोबाईल नंबर अपडेट आहे का ते तपासा. आधार व बँक खात्यात एकच नंबर आहे का ते पहा. यामुळे अनावश्यक गोंधळ टाळता येतो. एकदा हप्ता उशिरा आला म्हणजे पुढेही उशीर होईल का? खूप जणांच्या मनात भीती असते की एकदा उशीर झाला म्हणजे पुढचे सगळे हप्ते उशिराच येणार, पण असं नाही. हा उशीर विशेष परिस्थितीमुळे झाला आहे. निवडणूक प्रक्रिया आणि आचारसंहिता एकदा परिस्थिती पूर्ववत झाली की हप्ते नियमित होतील. दर महिन्याला वेळेवर जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. म्हणून विनाकारण घाबरण्याची गरज नाही. फक्त कागदपत्र अपडेट ठेवा. शेवटचं महत्त्वाचं आव्हान, जर तुमची सर्व कागदपत्रे योग्य असूनही 17-18 तारखेनंतर हप्ता आला नाही तर तहसील कार्यालयात लेखी चौकशी करा. फक्त तोंडी उत्तरावर विसंबू नका आणि अशी माहिती इतर निराधार बांधवांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑल वर सेट करा. अजून शेती व सरकारी योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून ग्रुपमध्ये जॉईन व्हा. भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.